हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आणि आज या अतिशय ऐतिहासिक अशा क्षणी ज्यांच्यामुळे हा इतिहास लिहिला जातो आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब, बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश श्री आलोक आराध्य साहेब, आमचे सहकारी आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ न्यायाधीश श्री चंद्रशेखरजी, श्री रवींद्र घुगेजी, ज्यांच्या नेतृत्वात इथे न्यायदानाचं काम चालणार आहे ते श्री मकरंद कर्णिकजी, विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे माननीय न्यायमूर्ती महेश सोनकजी, श्रीमती भारती डांगरेजी, श्री मनीष पुतळेजी, श्री अनिल किल्लोरजी, श्री शिवकुमार डिगेजी, त्याचप्रमाणे श्रीमती शर्मिला देशमुख, श्री श्याम चांडक, श्री SB चपळगावकर, श्री गौतम अंकड, आमचे AG श्री वीरेंद्र सराफ, श्री अनिल सिंग, या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांनी अतिशय मोलाचा सहभाग दिला ते ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट वसंतराव भोसले, ॲडव्होकेट विवेक घाडगे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, त्याचप्रमाणे श्री ॲडव्होकेट अमोल सावंत, श्री विजयराव पाटील। या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे मंत्रिमंडळातील सहकारी चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफजी, उदय सामंतजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, जयकुमार गोरेजी, नितेश राणेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय आमदार, खासदार, सर्व आजी माजी न्यायमूर्ती, सर्व ज्येष्ठ वकील आणि उपस्थित कोल्हापूरकर भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर कोल्हापूरमध्ये एक नवीन इतिहास रचला जातोय आणि मला अतिशय आनंद आहे की या ऐतिहासिक क्षणाचा साक्षी होण्याची संधी या ठिकाणी मला देखील लाभली आणि म्हणून मी देखील खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आपले आभार मानतो। आणि हे खरंच आहे की आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा संकल्प आणि त्यांचा दृढ निश्चय की कोल्हापूरला सर्किट बेंच झालंच पाहिजे, हा दृढ निश्चय आणि त्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद देणारे आपले मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांचं मी खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की हा इतिहास आज या ठिकाणी तुम्ही लिहिलाय। खरं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की या इतिहासाचं साक्षीदार होण्याचा आम्हाला संधी लाभली आणि या इतिहासामध्ये शिंदे साहेब असतील, आम्ही सगळे असू, छोटा छोटा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी उचलता आला, याचं मला समाधान आहे। मला आठवतं की मोहित शाह साहेबांनी आता सांगितलं, खरं म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपण 12 मे 2015ला एक त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचं सर्किट बेंच असावं असा कॅबिनेटचा ठराव केला होता। आणि त्याच्याही पूर्वी इथे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पुढारीच्या कार्यक्रमाला आले होते, बाळासाहेब जाधव त्या ठिकाणी होते आणि बाळासाहेबांनी मोदीजींसमोरच मागणी केली की आम्हाला सर्किट बेंच हवा। आणि त्यानंतर आम्ही एकत्रित असताना ते असं म्हणाले की
सगळ्या कोल्हापूरकरांची मागणी आहे. मोदीजी म्हणाले हे तर इथल्या हायकोर्टाला आणि इथल्या सरकारला ठरवायचं आहे, सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा. पण मला आनंद आहे की त्यानंतर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला, कॅबिनेटची मान्यता घेतली आणि हा विषय मान्य करून आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवला. त्यानंतर काय घडलं हे मोहित शाह साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. पण तो इतिहास आपण जरी बाजूला ठेवला तरी पुन्हा मला आठवतं की 2018 साली आमच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक कोल्हापूरचं मोठं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्याच्यामध्ये ND पाटील साहेब होते, बाळासाहेब होते, शाहू महाराज स्वतः त्याच्यामध्ये होते, संभाजीराजे तुम्ही होतात, अमल माडिक तुम्ही होतात, या ठिकाणी बंटीसाहेब तुम्ही होतात, सगळे अनेक इथले सगळे क्षीरसागरजी तुम्ही होतात, असे सगळे लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी हे सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही हायकोर्टालाही विनंती करा, आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत आणि माननीय उच्च न्यायालयाला तुम्ही सरकारच्या वतीनं यापूर्वी जो तुम्ही ठराव पाठवला त्या ठरावात तुम्ही लिहिलं की कोल्हापूरला सर्किट बेंच करावा आणि पुण्याचाही विचार करावा, असं नाही तर निसंदिग्ध फक्त कोल्हापूरचा उल्लेख असलेलं पत्र हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या शिष्टमंडळाने केली. आणि चंद्रकांत दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि निसंदिग्ध केवळ कोल्हापूरमध्येच सर्किट बेंच करावा अशा प्रकारचं पत्र हे आपण 18 फेब्रुवारी 2018ला त्या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर हा पुन्हा पाठपुरावा सुरू होता. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडनं त्या ठिकाणी विचारणा झाली की ठीक आहे, आम्ही जर हा विचार केला तर तुम्ही त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला राज्य सरकारची तयारी आहे का. आणि मग मला आठवतं की 19 जानेवारी 2019ला आम्ही पुन्हा पत्र पाठवलं आणि त्यावेळी आज ज्या जागेचं हस्तांतरण आपण केलं आहे ही जागा आणि 100 कोटी रुपये हे आम्ही देणार अशा प्रकारचा त्या ठिकाणी आम्ही घोषणा केली आणि ते आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे पाठवलं. पण एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी मान्य केली पाहिजे की या सगळ्या गोष्टी जरी होत होत्या तरी सर्किट बेंचचा काही थांगपत्ता लागत नव्हता. सर्किट बेंच बनण्याकरता गवई साहेबांनी पुढाकार घेतला आणि गवई साहेबांनी ठरवलं. गवई साहेबांनी आमच्याशी चर्चा केली. मला गवई साहेब म्हणाले की कोल्हापूरची मागणी योग्य आहे. इतक्या दुरून लोकांना मुंबईला जाणं, त्याचा खर्च, राहण्याची व्यवस्था नाही. कोकणातनं लोक चालले आहेत, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली सगळीकडनं लोक चाललेले आहेत. ही सगळी व्यवस्था ही काही योग्य नाही आहे. खरं जर कोणाचा या संदर्भात अधिकार असेल तर तो कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला हा सर्किट बेंच केलाच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्यांनी जाहीर त्या ठिकाणी सांगितलं, ही भूमिका घेतली की अशा प्रकारचा बेंच झाला पाहिजे. आम्ही पण त्यांना सांगितलं की आमची तयारी आहे आणि आमचंही मत आहे की अशा प्रकारचा बेंच त्या ठिकाणी झाला पाहिजे. आता एकदा त्यांनी हे ठरवल्यानंतर त्यांनी दुसरं काम काय केलं, इकडे नंतर जाहीर केलं पण त्यांनी तारीखही ठरवून टाकली. त्यांनी तारीख ठरवली 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी, 16 किंवा 17 या दिवशी या सर्किट बेंचचं उद्घाटन करायचं आहे. आता तुम्ही रिव्हर्स वर्किंग सुरू करा. आणि आराध्य साहेबांना देखील त्यांनी सांगितलं आता रिव्हर्स वर्किंग सुरू करा. ते मी आराध्य साहेब आम्ही खूप चर्चा करून हे कसं करता येईल या संदर्भातला आम्ही त्याचा विचार केला. आणि म्हणूनच संग्राम देसाई साहेब तुम्ही जे सांगितलं की त्यांनी मागणी केली आणि मी त्या मागणीवर काहीच बोललो नाही, त्यांच्या कानात सांगितलं. आमचे सगळे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी माझ्याकडे यायचे, शिंदे साहेबांकडे जायचे आणि आम्हाला म्हणायचे की बेंचचं काय होणार आहे. आम्ही त्यांना सांगायचो होणार आहे पण आत्ता जाहीर करू नका, अनेक वेळा लवकर जाहीर केलं तर माशी शिंकते, त्यामुळे आता सगळ्या गोष्टी या लाईनीत आहेत. गवई साहेबांनी मनावर घेतलाय, आम्ही कुठली घोषणा करणार नाही, थेट आपण त्या ठिकाणी
हा बेंचच निर्माण करू. आणि त्यानंतर मला अतिशय या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की गवई साहेबांनी सगळं शेड्यूल फायनल केलं आणि मग सांगितलं आधीच जागा वगैरे बघून ठेवा, जागा ठीक आहे की नाही, जागा वगैरे आधी पाहिली आणि मग त्याच्यानंतर ही जागा परिवर्तित होऊ शकते हे लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी माननीय आमच्या मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी आम्हाला पत्र लिहिलं आणि ते पत्र आल्याबरोबर संध्याकाळी गवई साहेबांचा फोन आला की पत्र आलेलं आहे, लवकर उत्तर द्या, नाही तर त्याला तुम्ही वेळ लावला तर परत आपली डेडलाईन चुकेल. मग मी लगेच माननीय गव्हर्नर साहेबांच्या घरी गेलो आणि गव्हर्नर साहेबांना सांगितलं तुमचं पत्र त्या ठिकाणी जावं लागतं. गव्हर्नर साहेब आपण तात्काळ याला उत्तर द्या. आणि सकाळी पत्र आलं आणि संध्याकाळी गव्हर्नर साहेबांनी त्याला उत्तर पाठवलं की आमचं शासन हे करण्याकरता तयार आहे. आणि मग इथल्या बांधकामाचा विषय होता, याला परिवर्तित करायचं होतं. मी विशेष अभिनंदन करेन आमचे PWD विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आणि अतुल चव्हाण जे आमचे इथले मुख्य अभियंता आहेत त्यांचं. यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि अर्थातच कर्णिक साहेबांचं आणि आराध्य साहेबांचं तर मार्गदर्शन होतंच, पण दिल्लीला बसून गवई साहेबांचं डे टू डे मार्गदर्शन होतं. किती काम झालं, काय काम झालं, काम होतं आहे की नाही, पूर्ण होणार आहे की नाही, कुठे अडकलं आहे का. मला असं वाटतं की हे अतिशय रेअर आहे की इतक्या उच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीने मायन्युटेस्ट डिटेल काय झालं आहे काय नाही आहे याचा खूप पाठपुरावा केला. आणि अर्थात आमची वकील मंडळी तर एकही दिवस शांत बसली नाही. या सगळ्या आमच्या वकिलांचे जे नेते होते हे 24 तास याचा पाठपुरावा करत होते. आणि मला असं वाटतं की इतक्या कमी वेळामध्ये, अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर काम आमच्या PWDच्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं इथले जिल्हाधिकारी असतील, मनपा आयुक्त असतील, यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण आज त्यांच्या सगळ्यांच्या कामामुळे महाराष्ट्र सरकारची मान सरन्यायाधीशांसमोर उंच झालेली आहे. म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आता एक शब्द अजून देतो की आम्ही या ठिकाणी जमीन आज हस्तांतरित केली आहे. नुसतं जमीन हस्तांतरित करून आम्ही थांबणार नाही. लवकरात लवकर याचा आराखडा तयार करून कर्णिक साहेब आपण आणि सरन्यायाधीश महोदय जेवढ्या लवकर तो आराखडा आम्हाला देतील तेवढ्या लवकर इथल्या सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचं बांधकाम देखील आम्ही सुरू करू. अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत ही या ठिकाणी सर्किट बेंचची निश्चितपणे आम्ही करणार आहोत. आणि एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की केवळ एक उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच या ठिकाणी आलेलं नाही, तर एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे. कारण आता कोल्हापूर हे सेंटर स्टेजवर आलं आहे. आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले 2 जिल्हे, इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे. आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं 1931 साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं. आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे, त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य यापुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू. आणि सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या ज्या गोष्टी करायची आवश्यकता आहे, हे खरंच आहे की शिंदे साहेबांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आणि मी विधी व न्यायमंत्री होतो, आम्ही रेकॉर्ड अशा प्रकारच्या बांधकामांना त्या काळामध्ये मान्यता दिली. आणि आताही जेवढे आपल्याकडे या ठिकाणी कोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासोबत आपण
एक ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्टचा विषय देखील या ठिकाणी मांडलेला आहे. तो सकारात्मकतेनं आमच्यासमोर आहे. त्याच्यावर आम्ही योग्य निर्णय हा लवकरात लवकर करू, हा देखील विश्वास मी आपल्याला देतो. आणि आपल्या ज्या संस्था उभ्या करायच्या आहेत त्याला जी काही आर्थिक मदत करायची आहे ती निश्चितपणे आपलं सरकार करेल. कारण या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून न्यायदानाच्या संदर्भात उत्तम अशा प्रकारची व्यवस्था ही उभी राहणार आहे, मानव संसाधन उभं राहणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्यालाही जी काही मदत करता येईल ती आम्ही करू. मी पुन्हा एकदा या ठिकाणी 50 वर्षाचा लढा, 1974 साली सुरू झालेला लढा 50 वर्षानंतर आज या ठिकाणी पूर्ण झाला. आणि तो पूर्ण करत असताना ज्यांनी हे शिवधनुष्य पेललं ते भारताचे सरन्यायाधीश माननीय गवई साहेबांचं संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीनं आणि या सर्किट बेंचमध्ये येणाऱ्या सगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमातून खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.